मित्रांनो, हरे कृष्ण. मित्रांनो, आज आपण दैवासुर संपद विभाग योगामधील जो आपला 16वा अध्याय आहे, त्या 16व्या अध्यायामधील एक श्लोक आहे, 4था श्लोक आहे, तो पाहू आपण. भगवंताने सांगितलं की नरकात जाण्याचा राजमार्ग. आता मग आपण ठरवायचं, आपल्याला नरकात जायचा राजमार्ग शोधायचा की आपल्याला स्वर्गात जायचा राजमार्ग शोधायचा, नित्यधामामध्ये जायचा राजमार्ग शोधायचा, ऐश्वर्यधामामध्ये जायचं, नित्यधामामध्ये जायचं, की भगवंताच्या गोलोक वृंदावनामध्ये जायचं, वैकुंठधामामध्ये जायचं, की भगवंताच्या चरणकमलाशी जायचं, हे आपण ठरवायचं. आता भगवंताने एक सुंदर प्रकारे गीतेमध्ये सांगितलं आहे 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभागामध्ये की नरकात जाण्याचा राजमार्ग कोणता आहे. तर मग आपण ते लक्षात घेतलं पाहिजे, नरकात जायचा राजमार्ग कोणता आहे. कारण आपण कितीही दुष्कर्म केली, आपण कितीही चुकीचं कामं केली तरी आपण ते लपू शकत नाही, त्या चुका आपण झाकू शकत नाही. कसं काय झाकू शकत नाही? जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश. जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश हे त्यांनीच बनवलेलं आहे, श्रीकृष्ण भगवंताने बनवलेलं आहे. आणि मग आपण त्याच्या खालीच हे करतोय, काय करतोय? चुकीचे कर्म करतोय. मग आपण ते लपू शकत नाही. एक दिवस त्याचा लेखाजोखा आपल्याला द्यावाच लागेल. म्हणून नरकात जाण्याचा राजमार्ग भगवंताने सांगितलेला आहे. तो श्लोक आपण पाहू. भगवंत सांगतात, दंभो दर्पोभिमानश्य क्रोधः पारुषमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी. भगवंत सांगतात की ज्यांच्या, आता नरकात कोण जातात पावर का? ज्यांच्या ठिकाणी अहंकार असतो, अहंकाराने गच्च भरलेली जी लोक असतात ना, ज्यांच्या ठिकाणी अहंकार असतो, ज्यांच्या ठिकाणी उद्धटपणा असतो, उर्मटपणा असतो, पावर का? ज्यांच्या ठिकाणी अहंकार असतो, म्हणजे खूप त्याला सत्याचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, पैशाचा अहंकार, नॉलेजचा अहंकार, शरीराचा अहंकार, ताकदीचा अहंकार, त्याच्या स्वतःच्या घराचा अहंकार, त्याच्या गाडीचा अहंकार, असा अहंकार, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अहंकार ज्याच्यामध्ये असतो त्याला एक म्हणजे नरकामध्ये त्याची वाट असते. नरकात जाण्याचा राजमार्ग ज्याच्या अंगी अहंकार आहे, 100% तो नरकाचा राजमार्गाकडे त्याची वाटचाल असते, अहंकार. दुसरा, ज्याच्या अंगी उर्मटपणा आहे, उद्धटपणा आहे, तो कधीच कोणाशी चांगलं बोलतच नाही, उद्धटच बोलतो, उलटच बोलतो, म्हणजे त्याची वाणी कंटिन्यू उर्मटपणाचीच आहे. असा माणूससुद्धा नरकाकडे वाटचाल करतो, तो राजमार्गावर वाटचाल करतो. आता तिसरं सांगितलं भगवंताने की ज्याच्या अंगी अभिमान आहे, खूप गर्विष्ठ आहे, खूपच गर्विष्ठ आहे, खूपच अभिमान आहे त्याला, म्हणजे तो कंटिन्यू त्याची छाती फुगलेलीच असते, अशी कंटिन्यू तो फुगलेलाच असतो, कंटिन्यू म्हणजे त्याच्या खूप गर्व असतो, अभिमान असतो. तो एक माणूस नरकात जात असतो. आता भगवंताने परत सांगितलं की ज्याच्या अंगी क्रोध आहे, राग आहे, कंटिन्यू तो रागाने भरलेला आहे, चिडचिड करतो, राग, द्वेष ज्याच्या अंगी आहे तो एक नरकात जातो. भगवंत सांगतात, मी सांगत नाही. आता ज्याच्या अंगी कठोरपणा आहे, नेहमी तो कठोर वागतो, लोकांशी कठोर वागतो, तो अजिबात त्याच्या अंगी लवचिकपणा नाही, मावळपणा नाही, कंटिन्यू कठोरपणाच त्याच्या अंगी आहे, तो सुद्धा नरकात जातो. ज्याच्या अंगी उग्रपणा आहे, उग्र असतात बा लोक वेगळे, ते सुद्धा नरकात जातातच. ज्याच्या अंगी अज्ञानाने भरलेला आहे, तो नॉलेजचा भागच नाही त्याच्याकडे, ज्ञानच नाही त्याच्याकडे, अज्ञानच आहे, आणि अज्ञान ते सर्व दुःखाचं मूळ आहे. म्हणजे ते नरकातच जाण्याचा राजमार्ग आहे. अज्ञान, ज्ञान नाही अजिबात, क्षण म्हणजे किंचितही त्याच्याकडे कणभरही ज्ञान नाही, असा माणूससुद्धा नरकाचं. ज्ञान नसलं म्हणजे त्याला काही कळणारच नाही, कळलं म्हणजे त्याचं तो दिशा भरकटल्यासारखा भरकटत जाईल, म्हणजे ते नरकात जाण्याचा राजमार्ग आहे. आणि म्हणजे
काही आसुरी प्रवृत्तीचे असतात, नाही का? आता आसुरी प्रवृत्तीचे आपण पाहतो की किती बलात्काराच्या घटना घडतात, अन्याय, अत्याचार, अन्याय असेल, अत्याचार असेल, लहान लहान मुलीवर लिंगपिसाट लोक आसुरी प्रवृत्तीसारखे वागतात, राक्षसी प्रवृत्तीसारखे वागतात. म्हणजे त्यांना आई बहीण या ते माते समान जाणतच नाही. हे असे आसुरी प्रवृत्तीचे असतात, मूढ असतात, ते मूर्ख असतात. शेवटी नरकातच जातात ना ते, शेवटी नरकातच त्यांना शेवटी शासन नरकच त्यांच्या वाटेला आलं आहे ना. मग तो नरकात जाण्याचा राजमार्ग भगवंताने सांगितलं. नरकात जाण्याचा राजमार्ग येतो म्हणजे अज्ञान, उर्मटपणा, दांभिकपणा, गर्विष्ठ, क्रोध, आसुरी प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती, मूर्ख, हे लोक शेवटी कुठं वाटचाल असते त्यांची, त्यांचा राजमार्ग काय असतो? नरकात जाण्याचा राजमार्ग असतो त्यांचा. म्हणजे ते आईच्या उदरातून बाहेर निघल्याबरोबर तो गुण घेऊन आलेले असतात. कोणता गुण घेऊन आलेले असतात? ती आसुरी प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती. आणि आपण नाही म्हणत का मग शेवटी सोबत काय येतं? तर आपली प्रवृत्ती सोबत जात असते. आपला पैसा असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, धन असेल, द्रव्य असेल, गाडी असेल, बंगला असेल, नातेवाईक असतील, रिलेशनचे असतील, ते सोबत येत नाही. शेवटी आपली प्रवृत्ती सोबत जाते नंतर. कारण ज्यावेळेस आपण अंतकालेचे माम्य स्मरणमुक्ता कलेवरम, म्हणजे अंतकाळी, प्रयाणकाळी आपण मृत्यूच्या वेळी ज्याचं चिंतन करतो, ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो, ज्याच्यावर भाव ठेवतो, ज्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्याचं चिंतन करतो, मनन करतो, तशाच प्रकारे आपल्याला दुसरा जन्म मिळत असतो. मग शेवटी आपल्यासोबत काय जातं? तर प्रवृत्ती जाते. आयुष्यभर आपण ज्याचं चिंतन केलेलं आहे, शेवट त्याचा प्रभाव आपलं पडत असतो. तशा पद्धतीने आयुष्यभर आपण कशाचं चिंतन करतोय? शेवटी मग आसुरी प्रवृत्तीचं चिंतन केलं, राक्षसी प्रवृत्तीचं केलं, क्रोधाचं केलं, द्वेषाचं केलं, तिटकाराचं केलं, तिरस्काराचं केलं, उर्मटपणाचं केलं, गर्विष्ठपणाचं केलं, अहंकाराचं केलं, शेवटी त्याचाच प्रभाव आपल्यावर पडणार आहे. आणि शेवटी मग तीच प्रवृत्ती आपल्याला दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. मग तो आईच्या उदरातून जन्म घेतल्याबरोबर ती प्रवृत्ती त्याच्यासोबत राहते, त्याचा प्रभाव त्याच्यावर राहतो. आणि तशाच प्रकारे ते गुण त्यांच्यामध्ये आलेला असतो. आणि म्हणून त्यांना तशा प्रकारे नरकाकडे जाण्याचा राजमार्ग मिळतो. म्हणून भगवंत त्या ठिकाणी सांगतात की कोणती लोक, तर मग लक्षात घ्यायचं आपल्याकडे नरकाकडे वाटचाल करायची का नाही. तर मग आपल्या अंगी राग नसला पाहिजे, पहिलं तर क्रोध नसला पाहिजे, अहंकार पूर्णपणे गळून गेलेला पाहिजे. आपला अहंकार, राग, उर्मटपणा अंगी नसला पाहिजे. तुम्हाला सांगतो, अभिमान अंगी बाळगला नाही पाहिजे. आपण अभिमान, कशाचाच अभिमान? काहीच नाही, आपण शून्य आहे. आपण काही सार नाही, जीवनाचं काही सार नाही. मोकळ्या हाताने आलेलो आहोत आणि मोकळ्या हाताने जाणार आहोत. फक्त ते प्रवास आहे आपला. एक दिवस आपलं स्टेशन येईल, त्या स्टेशनवर आपल्याला थांबावं लागेल आणि निघून जावं लागेल. हे सगळं इथंच राहणार आहे खाली, काय विषय नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं अहंकार किंवा गर्व किंवा उन्माद किंवा क्रोध काय उपयोग नाही. तुम्ही जेवढे शांत आणि संयमी बनताल ना आपण, तेवढं आयुष्य सुखकर आणि म्हणजे सुरळीत, वेगवान आणि विकसित होत चालतं. हे गीता सांगते, भगवद्गीता सांगते. कारण 10 वर्षापूर्वीचा भाऊसाहेब खूप रागिष्ट होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये असं एक कलाटणी आली, एक वेळ अशी आली की भगवद्गीता हातात घ्यावा लागली. आणि भगवद्गीता हातात घेतल्यापासून भाऊसाहेब शराफ यांचं जीवनच सुंदर बनलं. आणि खूप शांतता, खूप प्रगती पण झाली, खूप सगळ्या काही गोष्टी मिळून गेल्या. नाही तर ज्यावेळेस राजमार्ग अज्ञानाचा होता, त्यावेळेस काही कळत नव्हतं. परंतु भगवद्गीता हातामध्ये आली आणि जीवन बदलून गेलं. भगवद्गीता एक असा महान ग्रंथ आहे, पवित्र ज्ञान आहे. तो म्हणजे राजविद्या आहे, ती परम गोपनीय ज्ञान आहे ती भगवद्गीता. मित्रांनो, आपण जर भगवद्गीता हातामध्ये घेतली तर काही लोकांना वाटतं की भगवद्गीता समजत नाही. ती एकदा नाही समजत, त्याला कंटिन्यू चिंतन करावं लागतं, मनन करावं. आणि दररोज एक नवीन अर्थ उलगडत जातात त्या भगवद्गीतेमध्ये. आयुष्यामध्ये पडलेल्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. थोडी जरी आपल्याला चिंता असेल, भय असेल, भीती असेल, डिप्रेशन असेल, ताण असेल, तणाव असेल, भगवद्गीतेचं कोणतंही पान काढा, त्याच्यामध्ये वाचा.
0 मिनटामध्ये त्याच्यामधून आपण ते डिप्रेशनमधून तणावामधून बाहेर येऊ. इतकं जबरदस्त म्हणजे ग्रंथ आहे तो. म्हणजे भगवद्गीता आपण जर वाचली नसेल तर 100% हातामध्ये घ्या आणि वाचायला चालू करा. काहीच वाचायची गरज नाही, दुसरं कोणतंच पुस्तक वाचायची गरज नाही, कोणताच ग्रंथ वाचायची गरज नाही. ज्ञानेश्वरांनी गीता जर आपल्या हातामध्ये असेल ना तर ज्ञानाचं भंडारचं आपल्याकडे येतं. 7-8-10 वर्षापासून गीता माझ्या हातामध्ये आली, भगवद्गीता. काय असेल ते मागच्या जन्माचं, कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते विनाकारण आपल्या हातामध्ये येत नाही. तर मागच्या जन्माचंच काहीतरी साठा असतो, तो साठा शेवटी आपल्याकडे येत असतो. म्हणजे भगवद्गीता हातामध्ये आली, खूप जीवन बदलून गेलं मित्रांनो. आपल्याला सांगायला आनंद वाटतो मला, कारण सांगितलं पाहिजे ना. कारण कशाने काय होतं ते भगवद्गीता हातामध्ये आले, आनंदी जीवन बनवून गेलं. आपण सुद्धा भगवद्गीता हातामध्ये घ्या. थोडी 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 खूप लहान ग्रंथ आहे, काही काही किती छोटा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये सगळं नॉलेज हो. आत्मा काय, परमात्मा काय, कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, ही भौतिक प्रकृती म्हणजे काय, आध्यात्मिक प्रकृती म्हणजे काय, ही सृष्टी काय, ही तुम्हाला नॉलेज कशापासून मिळतं, किंवा तुमची श्रद्धा, तुम्ही कशा प्रकारे तुमची श्रद्धा असते, तुमच्यामध्ये 3 गुण कोणते आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, ही नरकाची दारं आहेत. तुमच्यामध्ये मोक्षप्राप्ती तुम्ही कशी जाऊ शकता, किंवा अंतकाळी तुम्ही कशाचं चिंतन केलं पाहिजे, हे शरीर कशाचं बनलेलं आहे, या शरीराचा मालक कोण आहे, ही सृष्टी काय आहे. खूप नॉलेज आहे, भयंकर नॉलेज आहे याच्यामध्ये, भगवद्गीतेमध्ये नॉलेज. आपण ते गेन केलं पाहिजे, म्हणजे वाचलं पाहिजे. म्हणून विषय असा होता आपला की नरकाकडे जाण्याचा राजमार्ग शोधायचा की स्वर्गाकडे जाण्याचा राजमार्ग शोधायचा. भगवंताच्या चरणाशी, नित्यधामामध्ये, ऐश्वर्यधामामध्ये, भगवंताच्या धामामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये जायचं की नरकाकडे जायचं, नरकयोनीमध्ये जायचं, कीटक व्हायचं, पशु व्हायचं, पक्षी व्हायचं, काय व्हायचं नेमकं आपल्याला. नरकयोनीमध्ये न जाता भगवंताच्या धामामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये गेलं कधीही चांगलं. आणि शेवटी आपल्याला आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो, कर्मानुसार. पण आपले कर्म करत असताना कधी अहंकार, क्रोध, दांभिकपणा, उर्मटपणा, आसुरी प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती कधी अंगी न बाळगता आपण चांगले कर्म केले पाहिजे. तरच 100% आपलं जीवन आनंदी होऊन जाईल. आणि भगवद्गीता 100% वाचा मित्रांनो. जर कोणाला लागत असेल ना तर माझ्याकडून निःशुल्क घेऊन जा, कारण मी दरवर्षी 200 भगवद्गीता कंटिन्यू म्हणजे हे करतो, वाटतो निःशुल्क. बिनधास्त माझ्याकडे फोन करा आणि घेऊन जा भगवद्गीता. जर आणि जशी आहे तशी मराठी, हिंदीमध्ये ना गेली, म्हणजे भगवद्गीता वाचायला सुरुवात करा. खूप सुंदर जीवन बनून जातं आणि नॉलेज जबरदस्त येतं. माणूस बोलायला लागतो, वक्ता होतो माणूस, बोलायला शिकतो माणूस. कारण ज्ञान आलं की ऑटोमॅटिक ती गुरगुरल्याशिवाय माणूस राहतच नाही. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि तो जो वाघिणीचं दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहतच नाही. म्हणून आपल्या अंगी कधी काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, दांभिकपणा, गर्विष्ठ, अभिमान कधी बाळगू नका. आसुरी प्रवृत्ती, राक्षस प्रवृत्ती असेल आजच सोडून द्या. आणि या जीवनामध्ये काही नाही, हे सार लक्षात घ्या आणि चांगल्या मार्गाला लागा. लागा म्हणजे माझा काही अधिकार नाही आपल्याला सांगण्याचा, परंतु गीता सांगते म्हणून मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. हरे कृष्ण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी आपले कृष्ण भावना भावित आहेत, जे भक्त आहेत, त्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून अनेक नॉलेजमध्ये भर पडते. किंवा काही गोष्टी आपली विस्मरण होण्याची प्रक्रिया असते आपल्यामध्ये. आपण काल काय खाल्लं हे आपल्याला आज लक्षात येत नाही, म्हणून विस्मरण खूप मोठा हे आहे. मग काही गोष्टी विस्मरण जर झाल्या असेल तर परत त्याच्यामध्ये भर पडते आणि आपल्याला आणखीन नॉलेज मिळतं. ते विस्मरण निघून जातं आणि ज्ञानाचा साठा आपल्याकडे तयार होतो आणि मग आपण आणखी डेव्हलप होत चालतो. म्हणून विषय आवडला असेल, हे दैवासुर संपत्ती योगामधील 4था श्लोक आहे, ते श्लोक जर आवडला असेल तर 100% लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हरे कृष्ण.